मान्सून सुरू झालेला आहे। अगदी आपल्या यंत्रणेने सुद्धा सांगितलं मान्सून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अशा मान्सूनमध्ये ॲक्च्युली कारवाई करणं हा उचितच नाही आहे। अगदी त्यांनी न्यायालयाचं त्यांचं म्हणणं आहे का न्यायालयाचा आदेश आहे, आम्ही न्यायालयाचा नक्कीच आदर करणारे लोक आहेत, पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अगदी संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुम्हाला माहिती आहे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना लोकांच्या बाबतीत किती प्रेम आहे आणि त्यामुळे त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वन विभागाला सांगितलं तर बाबा रे तुम्ही आता ही कारवाई करणं उचित नाही आणि मी या ठिकाणी स्वतः त्यांच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे आणि सर्वांनाच आम्ही सांगितलं, त्यांना विनंती केली की बाबा रे न्यायालयाचा हे आहे, त्यांचा अवमान आम्ही पण करणार नाही, परंतु आमच्या लोकांना न्यायालयामध्ये जाण्यासाठी तिकडे हे करण्यासाठी म्हणजे वेळ द्या, तर आमची बाजू न्यायालयामध्ये मांडली पाहिजे ना। एकतर्फी न्यायालयाने निर्णय दिला असेल तो आम्हाला कसा मान्य असेल। आम्ही आज वर्षानुवर्ष 1984 सालापासून या ठिकाणी आम्ही लोक राहतोय। आमचे हे लोक जरी व्यापारी आपण त्यांना म्हणतात का व्यापाऱ्यांवर सांगितलं, अरे पण ते व्यापारी नाही आहे, छोटे मोठे उद्योजक आहेत, ते त्यांचा उदाहरणीय करण्यासाठी छोटे मोठे उद्योग करतात, पण ते मुळात ते रहिवासी आहेत इथले, ते काय बाहेरनं आलेले व्यापारी म्हणून नव्हे। आणि त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केले, वरिष्ठांना फोन केले, मी आता त्यांच्याशी बोललो आणि ते आल्या मार्गाने ते परत गेले। त्यांना सांगितलं बरं न्यायालयाचा आम्ही अवमान करत नाही, न्यायालयाचा तुम्ही मान करता आम्ही मान करतो, परंतु आमची एक तुम्हाला विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की तुम्ही जा, आम्हालाही न्यायालयामध्ये आमची बाजू मांडण्यासाठी वेळ द्या। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी न्यायालयामध्ये सुद्धा आमची बाजू मांडण्यासाठी अगदी मुंबईचा हायकोर्टचा चांगला वकील सुप्रीम कोर्टचा दिलेला आहे आणि त्यामुळे साहेबांच्या वतीने हे सगळं पुढे चाललेलं आहे आणि पुढे तुम्हाला सांगतो एकही जो याला हात लावू देणार नाही असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना सांगितलं। 2 दिवसापूर्वी हनुमाननगर मध्ये पण असं वन विभागाने कारवाई करण्यात होती, तुमच्या अधिकाऱ्यांशी बोलणे झाल्यानंतर आज परत हे पावसामध्ये त्यांची कारवाई हनुमाननगरला झाली होती। आता इकडे इंद्रनगर त्यांनी ज्या एरिया त्यांच्या हिट लिस्टवर आहेत, न्यायालयाने ज्या एरियाचा उल्लेख केलेला आहे त्या एरियामध्ये ते प्रयत्न करतात, पण आम्ही त्यांचा प्रयत्न सफल होऊ देणार नाही। आम्ही प्रयत्न आणून पाडू आणि वेळ पडली तर ते कारवाई करायला आले तर जेसीबी खाली झोपण्यासाठी सुद्धा पहिले आम्ही तयार असू। पण पावसावेळी वन विभागाला जाग आली का कारवाई करण्याची? ना आता ते पावसावेळी वन विभागाला जाग आली की त्या अधिकाऱ्यांना तुम्ही विचारलं तर बरं होईल। आता आम्हाला मान्सून सुरू झालेला आहे, त्यामुळे आम्ही एकही घराला एकही दुकानाला हात लावू देणार नाही हे स्पष्ट